नमस्कार. मी प्राध्यापक शिवाजी मगर. माझी मुलगी श्रावणी. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याची चिंता असते. सगळ्यात महत्वाची म्हणजे शैक्षणिक बाबतीत कोणत्या शाळेत टाकायचं आणि शाळेत टाकल्याच्या नंतर त्या शाळेमधून सगळेच कौशल्य त्या पाल्यामध्ये विकसित होतात की नाही, ही सर्वात महत्वाची चिंता प्रत्येक पालकाला असते. मलाही ती चिंता सतावत होती आणि मी बऱ्याचदा ऑब्झर्व केलं श्रावणीला की श्रावणीची मराठी वाचताना थोडी अडखळते, इंग्रजीचे प्रोनाऊन्सिएशन करता येत नाहीये. मग यावरती सोल्युशन काय असावं हा माझ्या मनामध्ये प्रश्न होता. पण एक दिवस शुभम सर मला सूर्या टी सेंटरला चहा घेताना आमची पहिल्यांदा ओळख झाली. मग ओळख झाल्याच्या नंतर मी त्यांना विचारलं, तुम्ही काय करता? ते म्हणले, माझे इंग्लिश स्पीकिंगची अकॅडमी आहे. तर म्हटलं, सर कोणत्या एज ग्रुपला तुम्ही ऍडमिशन देता? तर ते म्हणले, सर कुठलाही एज ग्रुप आहे आपल्याकडे, असं काही लिमिटेशन नाही, असं काही बंधन नाहीये. तर त्यावेळेस म्हणलं, मग माझ्या मुलीला मी तुमच्याकडे घेऊन येतो, तिचा असा असा प्रॉब्लेम आहे. तर सर म्हटले, तिला घेऊन या तुम्ही माझ्याकडे, तिचे आपण या ठिकाणी टेस्ट घेऊया. टेस्ट मध्ये तिची मराठी चेक करूया, मराठीचं तिला कसं जमतंय, त्यानंतर इंग्लिशचं कसं जमतंय हे टेस्ट करूया आणि त्यानंतर ठरवूया आपण की बेसिक मराठी लावायचं, बेसिक इंग्लिश लावायचं की डायरेक्ट स्पोकनला चालू करायचं. त्यानंतर टेस्ट घेतली, त्यावेळेस असं लक्षात आलं की बेसिक मराठीपासूनच तिला सुरू करावं लागेल. मग आम्ही तिला बेसिक मराठी, त्यानंतर बेसिक इंग्लिश आणि आता स्पोकनचे क्लासेस आपल्या या इंग्लिश झोन अकॅडमी मध्ये लावलेले आहेत. पण मला तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळेस क्लास लावले आणि क्लास लावल्याच्या नंतर काही दिवसानं तिच्यामधले आम्ही चेंजेस बघितले. तर न्यूजपेपर ती अस्खळतपणे वाचायची. त्यानंतर तिच्यासाठी आवर्जून मी इंग्लिश न्यूजपेपर लावला, तोही तिने वाचायला सुरुवात केली. आणि जेव्हा तिचं बेसिक इंग्लिश संपलं त्यावेळेस ती इंग्रजी ही चांगल्या पद्धतीने प्रोनाऊन्स करून वाचू लागली. याचं सगळं श्रेय मी या इंग्लिश झोन अकॅडमी आणि शुभम सर आणि त्यांच्या पूर्ण स्टाफला देतो. तसेच मी आता तिला त्यांच्याकडेच स्पोकनचा क्लास लावलेला आहे आणि आता ती घरी माझ्याशी बऱ्याच वेळेस इंग्लिश मध्ये बोलतीये. मला फार आनंद होतो की माझी मुलगी दुसरीला आहे पण माझ्यासोबत इंग्लिश मध्ये बोलतीये. धन्यवाद.